श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण आलो आहोत नांदिली रोडवरील अनुभूती स्पिरिच्युअल वेलनेस सर्व्हिसेस मध्ये. इथे आपल्याला वास्तुशास्त्रानुसार सागवान लाकडामध्ये उंबाटा आपला योग्य त्या साईज मध्ये बनवून मिळेल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, उंबरठा म्हणजे नक्की काय? उंबरठ्याचे किती महत्व आहे? वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्याला खूप महत्व आहे. तो फक्त घराचा एक भाग नसून ऊर्जा आणि संरक्षणाचा प्रतीक मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार घेतलेला उंबरठा घरात वाईट शक्ती, वाईट ऊर्जा, नकारात्मक शक्ती येऊ देत नाही असं मानलं जातं. उंबरठा एक प्रकारचा संरक्षण कवच आहे. घरात येणारी चांगली ऊर्जा टिकवून ठेवण्याचा काम उंबरठा करतो. उंबरठा असल्यास लक्ष्मीचा प्रवेश सहज होतो आणि घरात समृद्धी येते असं मानलं जातं. उंबरठा म्हणजे घराची सीमा. उंबरठ्यावर शक्यतो पाय ठेवू नये. त्याचा आदर करावा आणि त्यामुळे संस्कार आणि शिस्त टिकते. आता उंबरठा याबद्दल आणखी माहिती आपण दर्शना मॅडम यांच्याकडनं करून घेऊया. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, माझं नाव दर्शना शेट्टे. अनुभूती स्पिरिच्युअल वेलनेस सर्व्हिस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उंबरठा, जो आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. उंबरठा का लावायचा, कशासाठी लावायचा, त्याचं महत्व काय, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. उंबरठा म्हणजे काय? घरामधली आणि बाहेरची ह्या दोन दिशांमधला एक मध्ये असलेलं लक्ष्मण रेषा. आपण याला लक्ष्मण रेषा म्हणू शकतो, कारण उंबरठा लावल्याने बाहेर घराच्या जी निगेटिव्ह एनर्जी असते ती घरामध्ये एंटर होत नाही. उंबरठा ती एनर्जी कट करण्यासाठी मदत करतो. बरं, उंबरठा आता का लावायचा, म्हणजे हे कुठनं सुरू झालं, ह्याला काय म्हणतात? उंबराच्या झाडापासून लावलेल्या उंबरठा, म्हणून त्याला उंबरठा हे नाव प्राप्त झालेलं आहे. नरसिंह स्वामींनी जेव्हा हिरण्यकश्यपूचा वध केला, तो उंबरठ्याच्या ठिकाणी बसून केला. त्यावेळी त्यांच्या शरीरात होणारा दाह कमी करण्यासाठी त्यांनी उंबराच्या झाडाला त्याच्या नखांनी पूर्णपणे ओरखडे मारले आणि त्यामुळे त्यांचा शरीरातला दाह कमी झाला. उंबराचं जे झाड आहे, हे झाड दाह शमन करणारी त्याच्यामध्ये एनर्जी आहे. म्हणूनच आपल्या घराचा उंबरठा हा उंबराच्या झाडाचा असायला हवा. आपण राहतो मुंबई सारख्या शहरामध्ये आणि उंबराचं झाड हे खूप पवित्र आहे. कृतिका नक्षत्रावर हे झाड येतं आणि ते खूप पवित्र आहे, त्याला सगळं पाळावं लागतं. मुंबईमध्ये राहून आपण हे सगळं फॉलो करू शकत नाही, म्हणून त्याला ऑप्शनल, त्याला दुसरा जर आपण कुठलं लाकूड घेतलं तर साग हे सगळ्या दिशेला चालतं, टिकाऊ आहे आणि सगळ्यात उत्तम प्रकारे आपल्याला मदत करतं. म्हणून सागाचा उंबरठा आपण घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी. ते सगळे जण घरामध्ये लावू शकतात, कुठल्याही दिशेला चालतो. फक्त त्या उंबरठ्याच्या खाली ज्या वस्तू आपल्याला टाकायच्या, जसं की चांदीची तार आहे किंवा तांब्याची पट्टी आहे, ती टाकून आपण वास्तूमधली एनर्जी मेंटेन करू शकतो, पॉझिटिव्हिटी मेंटेन करू शकतो. जसं की चांदीची तार आहे ही पूर्व दिशेला, उत्तर दिशेला चालते. तांब्याची पट्टी आहे ही दक्षिणेला, पश्चिमेला चालते, जसं की सूर्यनाडी आणि चंद्रनाडी. या पद्धतीने आपण हे काम करतो. तुम्ही बघू शकता, आता आपण इकडे लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उंबरठे. याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स दिसतील, प्लेन दिसतील, लेझर दिसतील. मी तुम्हाला एक एक सांगते की कसे आहेत. जसं की हा आहे प्लेन उंबरठा, 3 फूट 3 इंच 1.5 इंचाचा थिकनेस. हा उंबरठा जनरली सगळ्या घरांच्या अंदाजे ह्या मापाचाच येतो. हा आपल्याकडे सागवान उंबरठा चांगल्या क्वालिटीचा फक्त आणि फक्त 1,500 रुपयामध्ये उंबरठा आहे. याच्या बरोबर जे काही किट आहे ते आपण वेगळं देतो, प्रत्येकाच्या इच्छेनुसार ते घेऊ शकतात. हा उंबरठा आपल्याकडे आहे फक्त आणि फक्त 1,500 मध्ये. त्यानंतर आपल्याकडे हे तुम्ही बघू शकता 3D मध्ये काही वेगवेगळे डिझाईन्स आहेत. खूप सुंदर डिझाईन्स याच्यामध्ये काढलेले आहेत 3D नुसार. तुम्ही बघू शकता, एकदम कोरीव काम केलेलं आहे. ह्याचे जे उंबरठे आहेत ते तुमच्या साईज नुसार त्याची रेंज चेंज होते.
3000, 4000, 4500 जसं तुमची साईज आहे. पण मी नक्कीच सांगू शकते मार्केटमध्ये जे मिळतात त्याच्यापेक्षा 100% कमी रेंजमध्ये आणि तेवढेच उत्तम प्रकारे कोरीव काम केलेले हे उंबरठे आहे. त्याच्याबरोबर आपण इकडे बघू शकता लेझर प्रिंट आहे. हे प्रिंट दिसायला खूप सुंदर दिसतं. याच्यामध्ये ब्रह्मकमळ आहे, कमळ आहे, त्याच्यानंतर कोलमची डिझाईन आहे. खूप सुंदर हे सहस्त्र कमळ आहे. खूप सुंदर दिसतात हे डिझाईन्स आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये घेऊन येतात. तुम्हाला याच्यामध्ये कस्टमायझेशन हवं असेल, असं काहींचं म्हणणं असतं की उंबरठ्यावर पाय पडतो, कधी उंबरठ्यावर पाय ठेवू नये, उंबरठा ओलांडूनच जायचं असतं. पण जरी तुम्हाला हे मधले डिझाईन्स नको असतील तर आपण फक्त स्वस्तिक पावलं लक्ष्मीची किंवा फक्त लक्ष्मीची पावलं हे सुद्धा कस्टमाइज करून देतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे उंबरठे तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच लावू शकता. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगते की लाकूड. ओके, आपण म्हणतो की तुम्ही कमी भावात देताय तर मग लाकूड कुठलं यूज होतंय, सागवान कुठलं आहे. काही जण मला म्हणतात की जास्त प्राइस आहे. तुम्हाला मी आता हे ओपनली सांगते की लाकूड आणि हे कसं काय ओळखायचं असतं. ह्याच्यामध्ये एक सीपी लाकूड येतं, म्हणजे लोकल सागवान जे आपण त्याला म्हणतो, ते तुम्हाला ना पूर्णपणे मागणं पांढऱ्या कलरचं दिसतं, त्याच्यामध्ये टेक्स्चर नसतं. हे अत्यंत स्वस्त दरात मिळून जातं, पण त्याचा टिकाऊपणा थोडासा कमी आहे, म्हणून आपण सीपी कधीच वापरत नाही. आपले उंबरठे ब्राझिलियन किंवा टांझानिया ह्या लाकडामध्येच बनतात, कारण त्याचं टेक्स्चर खूप सुंदर आहे. तुम्ही इथे बघू शकता हे सगळे टेक्स्चर जे आलेले आहेत उंबरठ्यामध्ये हे त्याचे आहे आणि आपण चांगल्या क्वालिटीचाच लाकूड यूज करतो. त्याच्यामध्ये अजून एक व्हेरियंट आहे टॉप क्वालिटीचा, बीटीसी म्हणतात. बीटीसी हे लाकूड थोडंसं महाग जातं, पण त्या लाकडामध्ये पण जर कोणाला उंबरठा हवा असेल तर आपण तोही त्यांना बनवून देऊ त्यांच्या इच्छेनुसार. त्याचप्रमाणे तुम्ही जर आजकाल बघितलं असेल तर मार्केटमध्ये बरेचसे हार्डवेअरवाले आहेत किंवा कार्पेंटर आहेत, हे प्रत्येक जण आजकाल उंबरठे विकतायत. तुम्ही कुठलाही उंबरठा घेऊ शकता, त्याला काहीच हरकत नाही, पण घेताना ते लाकूड कसं आहे हे पहिले बघून घ्या, कारण प्रत्येक जण उंबरठा कुठल्या लाकडामध्ये बनवतोय आपल्याला माहित नाही. पटकन ते लाकूड ओळखताही येत नाही कोणाला, त्यासाठी ते बघून घ्या घेताना. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तूनुसार आहे की नाही, ते किती जण कसे सांगतील हे मलाही अंदाज नाही, पण वास्तूनुसार जर हवा असेल तर आपल्याकडे खूप चांगल्या क्वालिटीचा कमी दरात हा तुम्हाला उंबरठा मिळणार आहे. जनरली उंबरठा मिळण्याचा वेळ, कारण काही जण आमच्याकडे डायरेक्ट येतात की उंबरठा रेडी आहे का, तर तेही मी तुम्हाला सांगते. तुम्ही माझ्याकडे जी साईज घेऊन याल त्या साईजनुसार, तर तुम्हाला हव्या असलेल्या डिझाईननुसार आपण उंबरठे बनवून देतो. ह्याच्यामध्ये वेळ थोडा लागतो, कारण काही डिझाईन्स या बनायला टाइम घेतात. जसं की 7 दिवस 10 दिवसामध्ये उंबरठे रेडी होतात आणि तुम्हाला तुमच्या घरपोच सुद्धा आपण हे देऊ शकतो. तर तुम्हाला असे सगळ्या प्रकारचे उंबरठे कुठलेही घ्यायचे असतील तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. या उंबरठ्याबरोबर काय मिळतं, किटमध्ये काय असतं ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करते, ते आपण आता बघूया. तर मंडळी, आता किटमध्ये काय येणार, बरेच जणांचे प्रश्न असतात की तुम्ही किटमध्ये काय काय देता. तुम्हाला मी दाखवते आता किटमध्ये काय आहे. जसं की तुम्ही हे बघू शकता, किटमध्ये आहे ही चांदीची तार. ही तार आपण स्टार्ट टू एंड म्हणजे 3 फुटाचा उंबरठा असेल तर 3 फुटाची चांदीची तार ही त्याच्यामध्ये टाकून देतो. एक तर चांदीची तार जाईल किंवा तांब्याची पट्टी, ही अशा पद्धतीने तांब्याची पट्टी येते. ही सुद्धा आपल्याला जेवढा उंबरठा तेवढ्या साईजची ही पट्टी तुम्हाला उंबरठ्यामध्ये आम्ही टाकून देतो. मी तुम्हाला म्हटलं तांब्याची तार किंवा चांदीची पट्टी. आता त्यानुसार त्याच्यामध्ये अजून काय टाकलं जातं, तर ही आहेत गोमती चक्र. ही 5 गोमती चक्र आपण उंबरठ्याच्या खाली टाकतो, जेणेकरून आपल्या घराचं प्रोटेक्शन व्हावं, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी यावी आणि कुठल्याही निगेटिव्ह एनर्जी पासून आपलं रक्षण व्हावं. त्यासाठी ही गोमती चक्र आपण 5 त्या उंबरठ्याच्या खाली टाकून देतो. त्याच पद्धतीने हे आहे 7 प्रकारची माती. आता ही माती कशासाठी टाकायची, ही माती 7 ठिकाणच्या आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या झोन मधली आहेत. जसे की वारुळ असतं तिथली आहे, घोड्याच्या पायाखालची आहे, हत्तीच्या पायाखालची आहे, राजवाड्याच्या इथली आहे, समुद्राच्या ठिकाणची आहे. ही सगळी माती टाकण्यासाठी याचं कारण एवढंच आहे की त्या त्या ठिकाणची एनर्जी आपल्या घरामध्ये यावी, जसं की समृद्धी यावी, स्थैर्यता यावी, शक्ती यावी, या सगळ्यासाठी ही माती उंबरठ्याच्या खाली टाकली जाते. ही सगळी माती मिक्स करून उंबरठ्याच्या खाली टाकून मग उंबरठा त्याच्यावरती फिक्स करायचा असतो. त्याचबरोबर जसं पूजेचं सामान आहे की गंगाजल आहे, गोमूत्र आहे, त्याच्यानंतर 5 प्रकारच्या फुलांचं अत्तर आहे. हे अत्तर या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला उंबरठ्याची पूजा करायची आहे आणि तो उंबरठा लावायचा आहे. हे तुम्ही रोजही करू शकता
आठवड्यातून पूजा करू शकता, पण रोज केलेली पूजा उत्तम, त्यासाठी ही सामग्री आपण दिलेली आहे. हे पूर्ण किट तुम्हाला आपल्या उंबरठ्याच्या सोबत येणार आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये काही जण ही अशी रत्न देतात जी या किट मध्ये सांगतात की आम्ही फ्री मध्ये देतो. तर ही रत्न तुम्ही बघू शकता, ह्याच्यावरती लिहून आलंय सिंथेटिक. या टेस्टिंग आहे, लॅब टेस्टेड आहे आणि ह्याच्यावरती लिहून आलंय सिंथेटिक. सिंथेटिक म्हणजे काय? ही रत्न बनवलेली आहे, डुप्लिकेट आहे, त्याच्यामध्ये कलर इंजेक्ट केलेला आहे. अशा पद्धतीचा बऱ्याच गोष्टी लिहून येतात, सेम ॲज पंचरत्न असं लिहून येतं. तर हे सगळे नॅचरल नाही, हे मेड आहेत, आपण बनवलेले आहेत. ही रत्न आपल्याकडे मिळत नाहीत. ही फक्त मी रत्न तुम्हाला दाखवण्यासाठी आज मागवलेली आहे. मी ह्याच्यामध्ये रत्न देत नाही. जर तुम्हाला रत्न हवी असतील तर आपल्याकडे ओरिजिनल रत्न सुद्धा वेगवेगळ्या कॅरेटची मिळतात, जी उंबरठ्याच्या खाली तुम्ही टाकू शकता. जसं की ही 5 रत्न आहेत, दिसायला खूप छोटी आहेत पण ही आहेत ओरिजिनल आणि ह्याचं हे सर्टिफिकेट पण आहे, याच्यामध्ये नॅचरल म्हणून लिहून आलेलं आहे. ही ओरिजिनल आहेत. तुम्ही छोटी टाका, कॅरेट वाढवा, मोठी टाका, हे प्रत्येकाच्या इच्छेनुसार करू शकतात. आपल्याकडे ओरिजिनल रत्न मिळतात. जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही ती घेऊ शकता. अशा पद्धतीचं हे किट आहे. हे किट सुद्धा ऑप्शनल आहे, ज्यांना हवं ते घेऊ शकतात. ज्यांना फक्त उंबरठा लावायचा त्यांनी फक्त उंबरठा लावा, काहीही प्रॉब्लेम नाही. पण एवढंच सांगेन की घेताना लाकूड हे उंबरठ्याचं व्यवस्थित घ्या. सीपी लाकूड, साधं कुठलंही लाकूड घेऊ नका, जेणेकरून तो खराब होईल लवकर, त्याला तडे जाऊ शकतात, ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे चांगल्या पद्धतीचा उंबरठा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा आणि एनर्जी पॉझिटिव्ह घरामध्ये घेऊन या. त्यासाठीच मी आज तुमच्यासाठी हे सगळं घेऊन आली आहे. तुम्हाला जर हे उंबरठे माझ्याकडून घ्यायचे असतील तर माझं शॉप डोंबिवली पूर्वला आहे, नांदिवली रोड, माऊली हॉटेलच्या समोर. स्टेशनवरून तुम्हाला 10 मिनिटात इथे तुम्ही पोहोचू शकता रिक्षेने. शेअरिंग ऑटो सुद्धा मिळते आपल्या इथे. तर लवकरात लवकर या. माझा नंबर आहे 7977486238. या नंबरवरती मला कॉल करून तुम्ही उंबरठा बुक सुद्धा करू शकता आणि इथे येऊन व्हिजिटही करू शकता. धन्यवाद.